वेल, थैंक यू। चलिए, मैं बात कर रहा था इटर्नल मोटिव्स और उनके स्टूडियो की, परफॉर्मिंग आर्ट्स स्टूडियो जो है हीरानंदानी में। वहां पे दो गुरु जो हैं हमारे साथ आज हैं, किरण जी और कल्पेश जी। तो मैं चाहूंगा किरण जी और कल्पेश जी के लिए जोरदार तालियां हो और आप स्टेज पे आए सर, प्लीज सेंटर स्टेज पे। किरण यादव और कल्पेश जी कदम। Well, Kalpesh ji is a renowned choreographer and a guru to majorly all the events that happen across Maharashtra and India. So be it Bollywood events or या फिर किसी सीन में, किसी सॉन्ग में बैकग्राउंड डांसर्स हो तो उनके ही ट्रेंड होते हैं। तो मैं चाहूंगा कि वो आपसे वार्तालाप करें, दोनों भी, किरण जी और कल्पेश जी। ओके, गुड आफ्टरनून एवरीवन। बहुत ही अच्छा लगा यहाँ पे आके। सो आई एम अ डांस टीचर एंड कोरियोग्राफर और मेरी ट्रेनिंग शामक दावर से हुई है। सो आई ट्रेन फॉर शामक दावर इन कंटेम्प्रेरी जैज। तो माई स्टाइल इज कम्प्लीटली मॉडर्न डांस स्टाइल and it's good to associate with now Eternal Motive Art Studio, which I recently associated with them. So I will train their kids from age of 7 years to 15 years and adults too, and looking for the great performance for them. And yeah, it's good to be here today. Thank you so much. सबसे पहले सबको थैंक यू। इतनी अच्छी ऑडियंस है और इतने अच्छे सब गायक हैं। हमेशा के लिए, हमेशा की तरह मैं वही नहीं बोलना चाहता हूँ। थैंक यू पायल मैम, जो ये ऐसा प्लेटफॉर्म सबको देते हैं। और इटर्नल मोटिव स्टूडियो तो आपने रिहर्सल के टाइम देखा है, जिसको नहीं पता वो विज़िट करे। मैं नहीं बताऊँगा, विज़िट करने के बाद वो पता चलेगा वहाँ पे क्या क्या है। और एक चांस मार लेता हूँ स्टेज पे। 2 नवंबर को अपने स्टूडियो में ही एक प्रोग्राम है जो स्वराज म्यूजिक एकेडमी, वह हर 3 महीने में एक प्रोग्राम करती है जो स्टूडेंट हमारे यहाँ सीखते हैं। सो हम लोग का ये एक इंटेंशन है कि जो स्टूडेंट सीख रहे हैं वो 3 महीने में उनका क्या आउटपुट आ रहा है वो समझ में आना चाहिए, हमें भी और पेरेंट्स को भी। और अभी तक मैंने कभी कहीं सोचा देखा नहीं कि किसी एकेडमी में एनुअल डे होता है, 2 मिनट्स का परफॉर्म करना है, उसमें वो भागा दौड़ी होती है साल में एक बार। लेकिन हम लोग ने हर 3 महीने में एक प्रोग्राम करना सोचा है कि हर 3 महीने में जो न्यू एडमिशन हो रहे तो उनका भी प्रोग्रेस समझ में आए, हमें भी और पेरेंट्स को भी। और वो कॉन्फिडेंस, जैसे आज ये सब बच्चे गा रहे हैं, 3 साल से देख रहा हूँ, तो आज जो कॉन्फिडेंस दिखा सारे बच्चों में, वो देखने लायक भी था और एंजॉय किया हम लोग ने भी। थैंक यू। गुरु जो होते हैं वो बहुत ही प्यारे होते हैं, प्रिय होते हैं और क्या होते हैं, पूजनीय, वंदनीय होते हैं। जैसे हमने बर्थडे गर्ल को भी आज सेलिब्रेट किया, वो भी एक गुरु है। और कोई टीचर्स आए हैं अपने स्टूडेंट्स जो परफॉर्म किए, उनके कोई टीचर्स अभी आए हैं लेटेस्ट? पायल जी से दरख्वास्त करता हूं कि आप, यस। थैंक यू कल्पेश जी, थैंक यू। आज कुछ अलग करने का मौका है, सोचा है। हाँ, पोडियम बंद कर चलते हैं। थैंक यू प्रशांत। कैसे है कि आज मैं चाहूंगा कि कश्वी किरणी के पेरेंट्स स्टेज पर आए। स्टेजवर चला तुम्ही, हे घ्या, हे घेऊन मध्ये जा, मध्ये जा। I think no reward in this world is precious than to receive it from your parents. मी काशवीला विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आपल्या आई वडिलांकडून हे पारितोषिक, ही सर्टिफिकेट घ्यायची आहे। पुढचे अयाना गायतोंडे यांचे पेरेंट्स प्लीज। हा जो एक्सपिरियन्स आहे खरं म्हणजे वी कॅनॉट बाय दीज मोमेंट्स। खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं की माझी मुलगी स्टेजवरती, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, एवढ्या मोठ्या स्टेजवरती येऊन परफॉर्म करते. दिस विल ओनली इम्प्रूव्ह हर ability to perform at larger platforms or in front of a larger audience. आणि तिचं कॉन्फिडन्स लेवल खूप बिल्ड झालं आहे ह्याच्यामुळे. अँड दिस इज ऑल बिकॉज ऑफ
Payalji and Eternal Motives. Looking forward for more such opportunities. I want to thank three people particularly. First is Lakshmi Khapre for introducing us to Margam and to Payal ma'am. Payal ma'am, thank you for all of this arrangement. You're giving everybody a platform. Musicians दे रहे हो, आप एक audience दे रहे हो, एक platform दे रहे हो, तो बहुत help करता है हमको भी, क्योंकि हम लोग को ज़्यादा सोचना नहीं पड़ता है, हमको सिर्फ आप तक reach करना है and हमारा काम हो जाता है. So वो बहुत एक helpful चीज़ हमें मिली है. And last but not the least, सुप्रिया मैम, आप इतना काशवी को सिखाते हो, हर चीज़ में करेक्ट करते हो, क्योंकि हमारे कॉम्प्लेक्स में भी जब परफॉर्मेंसेस होते हैं तो सुप्रिया मैम ही काशवी को ट्रेन करती है. सो थैंक यू वेरी मच एंड थैंक यू टू ऑल द ऑडियंस कि आप सुनने के लिए यहाँ आए हमारे साथ और हमारा हौसला बढ़ाया. थैंक यू. थैंक यू वेरी मच. अगला नाम है अयाना गायतोंडे. पेरेंट प्लीज. मराठीतच बोलते. तिसऱ्यांदा यांना पार्टिसिपेट करते आहे इटर्नल मोटिव्स थ्रू. याआधी पण वंदे भारत वगैरे मध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं. तर एव्हरी टाईम तिचा परफॉर्मन्स बेटर झाला आहे असं मला वाटतं. तुम्ही पायल मॅमना आणि सगळ्या ऑर्गनायझर्सना इकडे खूप धन्यवाद. आणि म्युझिशियन्स तर एकदम म्हणजे काय बोलतात नेक्स्ट लेवल, एकदम खूप छान वाटलं लाईव्ह हा प्रोग्राम. मस्त. थँक्यू. येस, इटर्नल मोटिव्स प्रेझेंट्स मार्गममध्ये इटर्नल मोटिव्स परफॉर्मिंग आर्ट्स स्टुडिओच्या गीतांजली मॅम देखील आलेले आहेत. त्यामुळे मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ह्या संगीत क्षेत्रात कार्यरत असून वोकल्सचं ट्रेनिंग देतात. शी इज अ सिंगर बाय हरसेल्फ अँड शी इम्पार्ट्स द एजुकेशन टू अदर्स. पायल मैम से विनती करता हूँ कि आप इनका सम्मान करें. थँक यू मॅम. मैत्री नरेंद्र विशे यांचे पेरेंट्स प्लीज. मैत्री विशे पेरेंट्स. आराध्य चौधरी या पेरेंट प्लीज. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पायल मॅडमला थँक्यू म्हणेल. बिकॉज ऑफ हर वी गॉट दिस अपॉर्च्युनिटी अँड आय शुड नॉट फॉरगॉट लक्ष्मी बिकॉज ऑफ होम वी गेट कनेक्टेड. Actually, I was always trying to find a platform where Maitri could perform. कारण आम्हालाच तिचा परफॉर्मन्स बघायचा होता, कारण मला स्वतःला ऐकायचं होतं, म्हणून मी शोधत होतो आणि लक्ष्मीच्या रूपाने तो मार्ग मिळाला आणि ह्या मार्गमपर्यंत आम्ही पोहोचलो. थँक्यू एव्हरीबडी. And thanks to you, sir. You are amazing, 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 and a very informative knowledge you always give to us. So thanks to you also. आराध्य संतोष चौधरी पेरेंट प्लीज. नेक्स्ट श्रिया तुळसणकर यांचे पेरेंट्स प्लीज. स्टँड बायला इथे राहायचं. प्लीज. कसं पहिला एक्सपिरियन्स आहे तुमचा, कसं वाटतंय? मार्गमचा हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. आराध्य पहिल्यांदाच मार्गममध्ये परफॉर्म करतो आहे. खूप छान अनुभव होता आणि ओव्हरऑल जे वातावरण निर्मिती जी होती ती फारच सुंदर वातावरण निर्मिती होती आणि त्या वातावरण निर्मितीचं पूर्ण श्रेय जे आहे ते ऑफकोर्स तुम्हाला आणि पायल मॅम यांना फार सुंदररित्या निवेदन करून सगळ्यांना शेवटपर्यंत खेळवून ठेवण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य त्यांनी फार सुंदररित्या आत्मसात केलेलं आहे आणि त्याचा अनुभव आपण घेतोच आहे. मागचे जवळपास 3 तास वेळ कशी संपली आपल्याला कळलं पण नाही आणि हेच मला वाटतं हे मार्गमचं यश आहे. द होल क्रेडिट गोज टू पायल मॅम ॲज वेल ॲज ऑल द टीम. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग दिस बिग अपॉर्च्युनिटी टू आराध्य ओके टू परफॉर्म ऑन दिस स्टेज. थँक्यू सर. श्रिया तुळसणकर पेरेंट. क्या बात है. आज जो आनंद आहे ना
आता टी शर्टवर असलेल्या स्लॅम पेक्षा खूप महत्वाचं आहे. काय बात आहे. स्लॅम स्लॅम. येस, आय वुड लाईक टू हिअर फ्रॉम यू. ॲक्च्युली स्पेशल थँक्स टू डेफिनेटली पायल मॅम. आणि आम्ही इटर्नल मोटिव्सबरोबर मागचे 2-3 वर्ष जुडलेलो आहोत. आणि इथे मी पायल मॅडमचे असे म्हणजे सातत्याने हे त्या अशा प्रकारचे इव्हेंट करायचा प्रयत्न करतात. आणि याच्यामध्ये त्यांचा पर्सनल बेनिफिट काहीही न बघता ते आमच्या मुलांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म देतात. आणि एवढ्या दिग्गज संगीतकारांबरोबर लाईव्ह म्युझिशियन्सबरोबर गाण्याचा मोका देतात. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. माझं मनोगत व्यक्त केले तिने. त्यानंतर काहीतरी वेगळं बोलण्याची शक्यतो नवरा रिस्क नाही घेत, ममच करायचं असतं नाही. सुयोग दसनूरकर यांची मातोश्री इथे आलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या मातोश्रींना विनंती करतो की आपण यायचं आहे. इयत्ता तिसरीतली एक कविता, त्यातली फक्त शेवटची ओळ आठवते की आई कोणाची असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा चिलावा. जरा करा म्हणजे बघा आई कसं वाटतंय तुला? म्हणजे खूपच छान वाटतं. मी अचानक आली आहे आणि मला कल्पना नव्हती की या कार्यक्रमाला मला यायला मिळेल. आणि माझ्याच मुलाचा कार्यक्रम एवढ्या डोळे भरून बघता येईल. मी खूप कार्यक्रम बघितलेत त्याचे, पण हा एक नवीन अनुभव होता इथला मुंबईचा. आणि त्यामुळे मला खूपच आनंद झाला. अचानक हे तुम्ही गिफ्ट दिली आहे मला. थँक्यू. एक असं या कार्यक्रमाबद्दल चांगलं काहीतरी 40गावच्या भाषेत बोल ना, असं म्हणजे त्या असं ते तो लहेजा आणून. कोणतं? कार्यक्रम लई भारी झाला आहे. थँक्यू. सुयोगजी ब्लेस्ड या. थँक्यू मा. क्रिशा खापरे यांचे पेरेंट्स. क्रिशा खापरे या. ॲक्च्युली मार्गममध्ये आम्ही गेले 2-3 वर्षापासून येतो आहे. मार्गम व्यतिरिक्त अजून 2-3 कार्यक्रम हम लोगों ने अटेंड किए आहे. फार आनंद होतो आहे, खूप आनंद होतो आहे की आपल्याच म्हणजे पॅरेंट्सकडनं त्यांच्या मुलांना हे जो योग आला आहे, दुग्ध शर्करा योग आम्ही आता बोलू शकतो. इथे एक दिवाळीची आता सुरुवात आहे, त्याच्या आधीच मार्गमची आपण सुरुवात केली आहे. मुलं एक चांगल्या मार्गावर जात आहेत आणि मुलांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो आहे. इथे त्यांची डेअरिंग, त्यांची ॲबिलिटी लोकांसमोर त्यांनी मांडलेलं त्यांची जी कला आहे. आणि इतक्या मोठे मोठे म्युझिशियन्स आहेत, म्हणजे एवढे चांगले कलाकार आहेत. ते आता कलाकार मागे बॅकस्टेजला गेलेत, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. त्यांना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण मार्गमच्या टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या आलेल्या सगळ्या बांधवांकडून. थँक्यू. लक्ष्मी मॅडम बोलतील. ओके, फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आता मी बघते 3-4 वेळा आम्ही आलो, तेच सिंगर्स येत आहेत. तर अशी एक रिक्वेस्ट आहे की आपण हा जो वर्ड आहे की मार्गमसारखे कार्यक्रम, एटर्नल मोटिव्स, मला अजून आठवतं आम्ही एका आमच्या क्लासमध्ये बसलेलो होतो दुपारी आणि पायल मॅडम ते प्रमोशनसाठी आल्या होत्या एक कार्ड घेऊन. तर तेवढंच आमचं ते फर्स्ट एसोसिएशन था हमारा मैम. तो आप भी एग्री करोगे शायद. ये मैं चाहती हूँ कि नेक्स्ट टाइम सारे सीट्स भरे, बड़ा हॉल बुक हो. Yes, so we should take that initiative and spread this word all around so that we get many more participants. Thank you. Your blessings will follow what you said. That's very nice. Thank you. मैत्री और प्राण्य अग्रवाल को सम्मानित करेंगे. उनकी पायल जी से दरख्वास्त करता हूँ कि अगले 2 सम्मान भी करें. मुकेश जी वाला, दीपक जी गोस्वामी. सर्व वादकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. सर्व वादकांना हा पुढील सन्मान वादकांच्या हस्ते होणार आहे. शशिकला ढोमसे. मला असं वाटतं वादकांच्या उपस्थितीत आपण त्यांच्या पुत्राला बोलूया. आपण क्या बात आहे, म्हणजे आईकडून तर मिळतच, मुलाकडून पण येऊ दे. दादा या तुम्ही.
हा गहिवरण्याचा क्षण आहे, म्हणजे लहानपणापासून आईकडून सगळं मिळालं, आता आईला द्यायचं आपण, काय मज्जा आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे सर्वांना सांगू इच्छिते की मी कुठे गायन क्लास केला नाही किंवा गेली नाही, पण पायलजी मॅडमच्या कृपेने मी आज स्टेजवर गाणं थोडंसं तुटकं मुटकं का होईना, कुठे चुकतं पण गाऊ शकते, त्यात आनंद वाटतो. म्हणजे ह्या वयामध्ये एक टाईमपास म्हणून त्यांनी मला स्टेजवर उभं केलं आणि त्याच्याबद्दल इटर्नल मोटिव्स मार्गमला मी खरोखर मनापासून आशीर्वाद देते की त्यांचं असं प्रोग्राम पुढे जाऊ दे आणि भरपूरीत लोक येऊ दे. आणि कसं जसं यूट्यूबवर जे व्हिडिओ देतात ना, त्यांच्या मार्गातून त्यांचं नाव लौकिक होऊ दे जसं इतर प्रोग्राम आहेत, असं माझी मनापासून इच्छा आहे. आणि खास म्हणजे अँकरिंग करतात, त्यांचं नाव नाही मला माहिती, पण त्यांची अँकरिंग जी असते ती मला ऐकण्यासाठी मला इथे येऊसच वाटतं, मज्जा वाटते, म्हणजे आनंद वाटतो, एक वेळ निघून जाते माझी, टाईमपास होतो माझा. आणि म्हणून मी त्यांना सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा पण देते आणि मनापासून आशीर्वादित आहे करते की पुढे पुढे जाऊ दे, पुढे पुढे जाऊ दे आणि असे सर्व लोक येऊ दे. असं. तुमचं नाव नाही? माझं नाव स्वप्नील सुनंदा शांताराम जाधव. या नावाचं गॅझेट आहे माझ्या, आईला नाही विसरलो मी. बरं, थँक्यू, क्या बात आहे, थँक्यू दादा. आणि यानंतर वादकांचा आपण सन्मान करणार आहोत. पायलजी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. लेट्स वेलकम दी म्युझिशियन्स फ्रॉम बँड 7 Notes, सोलांश म्यूजिक एंटरटेनमेंट, लेड बाय किरण जी यादव सर. हाँ, उनका हो चुका है, तो विल मूव ऑन टू द नेक्स्ट. प्रशांत रागमहाले ऑन द ऑक्टोपैड. आपले तबलजी आज सचिन चौहान. A flautist for the day, Krishna Sathe. काहीतरी बोला रे माझ्याबद्दल. मी आज किरणाला देतो. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अँकर स्वप्नील जाधव. स्वप्नील फक्त अँकर नाही आहे, खूप चांगला सिंगर आणि क्रिकेटची कॉमेंट्री. सो आपण आवाज ऐकता तो स्वप्नीलचाच आहे, तुम्हाला बरेच ठिकाणी तो ऐकायला मिळतो मॅचच्या वेळेला. थँक्यू. कॉमेंट्रीचं विस्तृत सांगायचं म्हणजे मी BCCI मध्ये रेडिओ कॉमेंट्रीला आहे, तर तुम्ही IPL वगैरे बघत असाल तर काही वेळा ऑन द. थँक्यू. पण सगळ्या लहान मुलांना विनंती आहे की प्लीज शिक्षण पूर्ण करा. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, त्यामुळे प्लीज तुम्ही शिक्षण पूर्ण करा. हां, येस. थँक्स बोलायचं म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम फॉर ऑल दी नेसेसरी परमिशन्स अँड दी सर्व्हिसेस दॅट दे हॅव प्रोव्हाइडेड. प्रबंधक सन्माननीय श्री भारतजी आहेत का? नाही आहेत. आपल्याला साऊंड इतका छान प्रदान केला सन्माननीय श्री प्रशांतजी परब. आपणास विनंती आहे की आपण वरती यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा. इज अ व्हेरी व्हेरी नाईस गाय. आय वॉन्ट यू क्लॅप फॉर हिम स्पेशली बिकॉज आज 19 वर्ष मला कारकीर्द झाली, 22-25 वर्ष आज किरणला झाली. अजूनही आम्ही प्रशांतला कधीच वरच्या स्वरात बोलताना ऐकलं नाही अद्याप. त्यामुळे इतका गोड. लाईट्स वर जे आहेत देवा आणि जयेश. जयेश काय स्टेज डेकॉर नितीन गवली. सन्मान्य गवळी म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील सर्वात राजपिंड आणि देखणे व्यक्तिमत्व. फोटोग्राफीची टीम आपली राहुल आणि सागर जे संदीपजींच्या वतीने इथे आलेले आहेत.
जर कोणतरी एकाने या म्हणजे कसं म्हणजे सेल्फी काढतो तू त्याने नाही ना. मेन्शन करायचं म्हणजे ऑडिटोरियम तिकीट मॅनेजमेंट जे निलेशजींनी केली, बॅक स्टेज त्यांनी सांभाळलं, त्यांचाही सन्मान इथे होणार आहे. बॅक स्टेज संतरामजी, रमेशजी आणि ज्ञानेश्वरजी. हे संतरामजी आमचे. रमेशजी आता ही गंमत बघा. रमेशजी हे म्हणजे मराठीत ते आहे ना, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. ज्ञानेश्वरजी शरद कुमारजी अग्रवाल आपल्याबरोबर होते, पण ते आता मगाशी काही कारणास्तव त्यांच्या कामानिमित्त गेलेत. ऑल द परफॉर्मर्स प्लीज स्टेज पे आ जाइए ग्रुप फोटो के लिए. ये प्रथम तुला वंदित हो, पटकन ये. या ऑल इल्लू इल्लू पिल्लू का सेनोरिटा सिंड्रेलाज कम. सुयोग प्लीज. चला या स्मृतिवर आपण संपूया आज का मार्गम भक्ति योग उत्सव. हमारे मन और आत्मा की एक सुंदर यात्रा रहा. योग की स्थिरता और भक्ति की मधुरता दोनों ने मिलकर हमें भीतर झांकना सिखाया होगा शायद. जैसे संत तुकाराम महाराज ने कहा है, आम्ही जातो देवाची या द्वारी, करुणा केली आम्हावरी. उसी करुणा, उसी प्रेम, उसी भक्तिभाव के साथ हम इस कार्यक्रम का समापन करते हैं. आप सभी को हार्दिक शुभेच्छा. आने वाली दीपावली आपके लिए बहुत सारा प्रकाश ले आए और आपका बहुत बहुत धन्यवाद. आपका साथ और सहभाग ही हमारी सबसे बड़ी साधना है. धन्यवाद दोस्तों. जय हिंद, जय महाराष्ट्र. Okay, thank you. Cheers for Eternal Motives. Hip hip. Hooray! इन्व्हाइट केलं की इटर्नल मोटिव्स काय आहे तू बघून गेली, पण सिंगिंग शिकते वोकल सिम्फनी अकॅडमी ऑफ म्युझिकमध्ये. तर आता मला असं 100% वाटायला लागलं आणि जॉईन. आणि मेन मी वरती येऊन बोलण्याचं इंटेन्शन हे नव्हतं. मला बोलायचं आहे की हे जे तुम्ही सगळ्यांचं अभिनंदन करताय, सगळ्यांना जेस्चर म्हणून काहीतरी एक गिफ्ट देताय किंवा काय, हे ॲक्च्युली कुठे होत नाही. आणि तुम्ही सिरियसली म्हणजे कमी पब्लिक असून बेनिफिट सगळेच बोलले की तुम्ही बेनिफिट नाही स्वतःचं बघत, पण मी पहिल्या क्षणात अनुभवलं ते. आणि हे खरंच नाही होत कुठे. तुम्हाला देव खरंच खूप ब्लेसिंग्स देणार आहे आणि माझ्या गुड विशेस ऑलवेज असणार. आणि मी राहते बदलापूरला, माझ्या घरी पण सगळे बिझी आहेत आज, पण मी आले थोडा वेळ काढून. पण मी नक्की जॉईन करायला ट्राय करेन नक्की, आणि तुम्हाला आवडेल या होप ठेवतो. आणि तुम्ही पण छान, माझा मुलगा क्रिकेट शिकतोय, मी त्याला नाव सांगते नक्की. आणि किट्टू थँक्यू सो मच.